नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 मधील बहुप्रतीक्षित भारत-पाकिस्तान सामन्याच्या भवितव्यास अजूनही अनिश्चितता आहे. पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिल्याच्या चर्चा आहेत, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे 15 फेब्रुवारीला सामना होण्याची शक्यता अद्याप कायम आहे. रविवारी 8 फेब्रुवारी रोजी आयसीसी आणि पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्की यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही उपस्थित होते. पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना खेळण्यासाठी आयसीसी समोर 3 अटी मांडल्या आहेत. आयसीसी कडून पाकिस्तानला अधिक महसूल वाटा मिळावा, भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट मालिका पुन्हा सुरू करावी, टी20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करावे. या तिन्ही मागण्यांपैकी दुसरी मागणी, भारतासोबत द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करणं, भारताकडून पूर्णपणे अमान्य आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये झाली होती आणि गेल्या 16 वर्षांपासून राजकीय तणावामुळे दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येत आहेत. 2025 मध्ये आशिया कप दरम्यान भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणेही बंधन केलं होतं. पाकिस्तानच्या उर्वरित 2 मागण्या चर्चेत पातळीवर मान्य होऊ शकतात, पण द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.